नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. राज्यभरात आघाडी युतीच्या जागा वाटपावरून राजकीय हालचालींना वेग दिसून आला. एका जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवार असल्यानं नाराजी दूर करण्यासाठी पक्ष नेत्यांची मोठी धावपळ दिसून आली. महापालिका निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर केली असतानाही काही इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली. मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी 114 हा बहुमताचा आकडा गाठणं आवश्यक आहे. 227 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत बहुमताचा जादुई आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. क्रमांक 5चा नगरसेवक म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून काम केलं आहे आणि त्या अनुभवाचा नक्कीच तशाच प्रकारचा सुंदर आणि चांगला नीटनेटका वाढ प्रभाग क्रमांक 3 करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. समोर रोशनी कोरे गायकवाड आहेत. मागील अनेक वर्षापासून त्यांनी देखील काम केले. त्या ठिकाणी निवडणूक देखील लढल्यानंतर तुम्ही बाहेरून निवडणूक लढण्यासाठी आलात असा त्यांचा आरोप आहे. आम्ही मूलतः दहिसरमध्ये राहतो आणि पूर्वी तर आम्ही त्या प्रभागामध्येच राहतो आणि निवडणुका म्हटल्या की कोण कमी कोण जास्त नसतो. आमच्याकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे विचार आहेत, विजन आहे. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं विजन आहे आणि आपली जागतिक आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर होण्यासाठी आपल्याला केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ट्रिपल इंजिन सरकार आल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर मुंबई होईल. यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. काही स्थानिक मुद्दे घेऊन आपण कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी आहे, कशा प्रकारे तुम्ही दूर करणार त्यांची नाराजगी? जनतेचा विकास हा आमचा महत्त्वाचा अजेंडा आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष त्या प्रभागांमध्ये विकास झाला नाही किंवा विकास राहिलेला आहे. तो विकास करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि जनतेची मनं जिंकू. दोघे कर आहेत, त्याच्यामुळे विकासाचा त्या ठिकाणी ती कामं करणार हा विश्वास दोन्ही प्रभागाच्या जनतेला या ठिकाणी आम्ही देऊ इच्छितो. प्रभाग क्रमांक 3 मधून प्रकाश दरेकर आणि प्रभाग क्रमांक 7 मधून गणेश खंडकर यांनी आज निवडणूक उमेदवारी अर्ज आमचे नेते गोपाळ शेट्टी आणि माझ्या उपस्थितीत या ठिकाणी भरलाय आणि निश्चितपणे मुंबईचा एक फिलगुड दिसतोय की मुंबईमध्ये मुंबईकरांनी या ठिकाणी ठरवलंय की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीच्या RPI महायुतीच्या ताब्यात ही मुंबई महानगरपालिका देऊन हे शहर ज्या पद्धतीनं बदलतंय, जगातलं मोठं शहर, देशाची आर्थिक राजधानी भारतीय जनता पार्टी, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली विकसित होऊ शकते हा विश्वास देण्यामध्ये माननीय देवाभाऊ त्या ठिकाणी यशस्वी झालेत आणि त्याचमुळे आज मुंबईमध्ये एकतर्फी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं वातावरण या निवडणुकीच्या माध्यमातून दिसतं. गणित काय याच्यामध्ये पक्ष उमेदवारी देत असतो, कोण कुठे तयारी करतंय यापेक्षा पक्षाला काय वाटतं ते महत्त्वाचं असतं आणि पक्ष निवडणूक लढवत असतो, व्यक्ती निवडणूक लढवत नसते. आणि भारतीय जनता पार्टीला वाटलं 3 नंबरमधनं निवडणूक लढावी, त्याप्रमाणे आम्ही 3 नंबरमधनं निवडणूक लढवतोय. 5 नंबरमधनं सुद्धा आमचा महायुतीचा उमेदवार आम्ही जिंकणार नाही. त्यांचा नाराज होणं स्वाभाविक आहे. ज्या वेळेला एखादा नगरसेवक एखाद्या विभागात असतो आणि त्याला तिकीट नाकारलं जातं किंवा काही कारणानं दुसरा उमेदवार येतो, त्यावेळेला नाराजी असणं स्वाभाविक आहे. परंतु बाळकृष्ण ब्रीद हे कट्टर सैनिक आहेत आणि ते महायुतीचा सन्मान करणारं एक समंजस अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांची नाराजी त्या ठिकाणी आम्ही जाऊ, दूर करू आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली प्रकाश दरेकर त्या ठिकाणी निवडून महायुतीचे उमेदवार म्हणून येतील. लढाई आमची लढाईने आम्ही जिंकण्यासाठी लढतो. आमच्यासमोर कोण आहे आम्ही बघत नाही आणि अनेक पक्ष निवडणुका लढवतात. आता ठाकरे गटांचे कोण लढवत आहेत ते पहिलं मला नाव आठवायला लागतं, कारण तो माणूस त्या विभागात तर माहीत पाहिजे की नको. परंतु आम्हाला काही कोणावर टीका करायची नाही. विकासाचं व्रत त्या ठिकाणी माननीय देवाभाऊने मुंबईसाठी घेतलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मुंबईवर विशेष प्रेम आहे आणि या दोघांच्या विकासाच्या भूमिकेवर आम्ही त्या ठिकाणी मुंबई महापालिकेला सामोरं जातोय आणि मुंबईकर आम्हाला यश त्या ठिकाणी मिळवून देतो. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI महायुतीच्या माध्यमातून मी प्रकाश दरेकर आणि गणेश खंडकर यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे कर्मठ असे हे कार्यकर्ते आहेत आणि निश्चितच जी मतदारसंघात त्यांची लोकप्रियता आहे, केलेलं काम
देवेंद्र फडणवीसजी असो किंवा भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा जो विकासाचा नारा आहे त्या नाऱ्याच्या विश्वासावरती लोक मतदान करणार आहेत आणि भरपूर प्रचंड अशा मताधिक्याने भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचे सर्व उमेदवार निवडून महानगरपालिकेत जातील.